आज आपण इयत्ता 5वीचा उदाहरण संग्रह 39 सोडवणार आहोत. उदाहरण संग्रह सोडवण्यापूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल, चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. आता आपण उदाहरण संग्रह 39 सोडवू. प्रश्न पहिला आहे, किती रुपये आणि किती पैसे हे लिहा. आता आपल्याला उदाहरणं दिलेली आहेत आणि आपल्याला लिहायचं आहे की किती रुपये आणि किती पैसे आहेत. आता पहिलं उदाहरण आहे रुपये 58.43. म्हणजे यामध्ये पहिले जे दिलेले आहेत 58 ते रुपये आहेत आणि 43 आहेत ते पैसे आहेत. मग याचं वाचन कसं करायचं? 58 रुपये व 43 पैसे. यानंतर दुसरं उदाहरण आहे 9.30 रुपये. म्हणजे यामध्ये 9 हे रुपये आहेत आणि 30 हे पैसे आहेत. म्हणजेच 9 रुपये व 30 पैसे. यानंतर तिसरं उदाहरण आहे 2.30 रुपये. म्हणजे याचं वाचन कसं करायचं? 2 हे रुपये आहेत आणि 30 हे पैसे आहेत. म्हणजे 2 रुपये व 30 पैसे. त्यानंतर चौथं उदाहरण आहे 2.3 रुपये. म्हणजेच या ठिकाणी 2 हे रुपये आहेत आणि 3 पैसे न म्हणता 30 पैसे म्हणायचे. कारण 3च्या पुढे 0 दिला तरी चालतो, नाही दिला तरी चालतो. त्यामुळे याचं वाचन आपण करणार 2 रुपये 30 पैसे. यानंतर दुसरा प्रश्न आहे किती रुपये हे दशांश पद्धतीत लिहा. त्यातलं पहिलं उदाहरण आहे 6 रुपये 25 पैसे. आता आपल्याला हे दशांश पद्धतीत लिहायचं आहे. दशांश पद्धतीत आपण कसं लिहिणार? 6.25. यानंतर दुसरं उदाहरण आहे 15 रुपये 70 पैसे. दशांश पद्धतीत आपण लिहू 15.70. यानंतर तिसरं उदाहरण आहे 8 रुपये 5 पैसे. दशांश पद्धतीत आपण लिहिणार 8.05. जर 50 पैसे दिले असते तर 8.50 लिहिलं असतं आपण, पण आपल्याला 5 पैसे सांगितले म्हणून 8.05 लिहायचं. यानंतर चौथं उदाहरण आहे 22 रुपये 4 पैसे. याचं वाचन करताना 22.04. पाचवं उदाहरण आहे 720 पैसे. आता या ठिकाणी 1 रुपया म्हणजे किती असतो? तर 100 पैसे. मग 720 पैसे दिलेले आहेत. 700 पैसे म्हणजे 7 रुपये आणि 20 पैसे. मग आपण कसं लिहिणार? 7.20. आता प्रश्न तिसरा आहे किती मीटर आणि किती सेंटीमीटर ते लिहा. आता 1 रुपया म्हणजे 100 पैसे. त्याप्रमाणे 1 मीटर म्हणजेच 100 सेंटीमीटर असतं. आता आपण पहिलं उदाहरण काय आहे बघू. पहिलं उदाहरण आहे 58.75. आता यामध्ये 58 हे मीटर आहे आणि 75 सेंटीमीटर आहे. म्हणून आपण कसं लिहिणार? 58 मीटर 75 सेंटीमीटर. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे 9.30. आपण लिहिणार 9 मीटर 30 सेंटीमीटर. त्यानंतर तिसरं उदाहरण आहे 0.30 मीटर. 0 मीटर 30 सेंटीमीटर. त्यानंतर चौथं उदाहरण आहे 0.3 मीटर. आता इथे 3 मीटर 0.3 आहे, पण 3 नंतरचा 0 लिहिला तरी चालतो आणि नाही लिहिला तरी चालतो. म्हणून आपण लिहिणार 0 मीटर 30 सेंटीमीटर. त्यानंतर पाचवं उदाहरण आहे 1.62 मीटर. आपण लिहिणार 1 मीटर 62 सेंटीमीटर. त्यानंतर सहावं उदाहरण आहे 91.4 मीटर. 91 मीटर 40 सेंटीमीटर. यानंतर सातवं उदाहरण आहे 7.02 मीटर. आपण लिहिणार 7 मीटर 2 सेंटीमीटर. त्यानंतर आठवं उदाहरण आहे 0.09 मीटर. आपण लिहिणार 0 मीटर 9 सेंटीमीटर. यानंतर चौथा प्रश्न आहे किती मीटर हे दशांश पद्धतीत लिहा. त्यातलं पहिलं उदाहरण आहे 1 मीटर 50 सेंटीमीटर. आता आपण दशांश पद्धतीत लिहू. दशांश पद्धतीत आपण कसं लिहिणार? 1.50 मीटर. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे 50 मीटर 40 सेंटीमीटर. आपण दशांश पद्धतीत लिहू 50.40 मीटर. त्यानंतर तिसरं उदाहरण आहे 50 मीटर 4 सेंटीमीटर.
आपण दशांश पद्धतीत लिहिणार 50.04 मीटर. चौथं उदाहरण आहे 734 सेंटीमीटर. दशांश पद्धतीत आपण लिहिणार 7.34 मीटर. पाचवं उदाहरण आहे 10 सेमी. दशांश पद्धतीत आपण 0.10 मीटर. त्यानंतर सहावं उदाहरण आहे 2 सेंटीमीटर. दशांश पद्धतीत आपण लिहिणार 0.02 मीटर. यानंतर प्रश्न पाचवा आहे किती सेमी आणि किती मिमी ते लिहा. पहिलं उदाहरण आहे 6.9 सेमी. आता 1 सेमी बरोबर 10 मिमी असतं, म्हणजेच 6.9 सेमी बरोबर 69 मिमी. यानंतर दुसरं उदाहरण आहे 20.4 सेमी, म्हणजेच 204 मिमी. तिसरं उदाहरण आहे 0.8 सेमी बरोबर 8 मिमी. चौथं उदाहरण आहे 0.5 सेमी, म्हणजेच 5 मिमी. यानंतर सहावा प्रश्न आहे किती सेमी हे दशांश पद्धतीत लिहा. पहिलं उदाहरण आहे 7 सेमी 1 मिमी. दशांश पद्धतीत आपण लिहिणार 7.1 सेमी. यानंतर दुसरं उदाहरण आहे 16 मिमी. दशांश पद्धतीत आपण लिहिणार 1.6 सेमी. तिसरं उदाहरण आहे 144 मिमी. दशांश पद्धतीत लिहिणार 14.4 सेमी. चौथं उदाहरण आहे 8 मिमी. दशांश पद्धतीत आपण लिहिताना 0.8 सेमी असं लिहिणार. आपला उदाहरण संग्रह 39 सोडवून झालेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.